नमस्कार, मी संदीप साळुंखे. हे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आता चाललो आहे तळेरे वाघाची वाडी या ठिकाणी शिवरादेवी देवस्थानामध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांची सम्राजांचा कार्यक्रम आहे. आणि दरवर्षी म्हणजे त्यांचा हा कार्यक्रम असतो, आणि त्या ठिकाणी महाप्रसाद आरती असा कार्यक्रम असतो. आणि सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेलं शिवरादेवी मंदिर आहे. कारण ओढ्यामध्ये म्हणजे वाळामध्ये असलेले म्हणजे मंदिर, त्याची जागा आहे मंदिराची ती एकदम वाळामध्ये, आणि पावसामध्ये अप्रतिम निसर्ग असतो. आता आपण म्हणजे एप्रिल महिन्यात चाललो आहे, आणि त्या ठिकाणी एप्रिलमध्ये हा कार्यक्रम असतो त्यांचा. जनरली तिथे एक तारीख ठरवतं, आणि त्याच्यानंतर हा सम्राजांचा कार्यक्रम साजरा होतो. तर आता आपण ह्या वर्षीचा म्हणजे 2026चा कार्यक्रम बघतोय, कशा प्रकारे साजरा होतो तो, आणि तिथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया आणि शिवरादेवीचं दर्शनसुद्धा घेऊया. तर आता आपण बघतोय शिवरादेवीकडे. आता आपण शिवरादेवी चढलो, आणि इकडे सगळे वाघाची वाडीवाले सगळे इकडे आहेत. आता कार्यक्रम चालू आलो. हो, चालू आहे कार्यक्रम. बघले तुझं. तर आता आपण शिवरादेवीकडे चाललोय, ओढ्यातलं. पूजा चालू आहे. तर मस्त रस्ता बनवला खालीपर्यंत. चला. हे मस्त आता गेट बीट बनवलं आहे, आणि आता आपण पायऱ्याने चाललं खाली. इकडे जेवणाची तयारी सुद्धा, महाप्रसादाची तयारी चालू आहे. सगळे मंडळी इकडे. आता पहिल्यांदा आपण दर्शन घ्या, आणि मग जेवण तयारी बघा. इकडे बुवा आहेत, कालावधप्रमाणे कार्यक्रम चालू आहे. होय हो, तिकडे मठात गेले ना. पाणी वर आता मस्त इकडे कार्यक्रम चालू आहे. आपल्यावर इकडे वसंत भोगले आहेत, ते माहिती सांगणार. या देवस्थानाबद्दल, तुमच्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगा जरा. शिवरादेवीबद्दल. शिवरादेवी देवस्थान हे जवळजवळ नाही म्हटलं तरी आज 50 ते 60 वर्ष आम्ही इथे संप्रदान करतो. ओके. 50 ते 60 वर्ष संप्रदान करत असताना या ठिकाणी पहिलं जे आहे ना, एकदम छोट्या पद्धतीत व्हायचं. एक 7-8 घरं याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन 8-10 घरं हे इथं कार्यक्रम करायचे. आणि हा कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी तांदूळ, बटाटी, माझ्याकडनं बटाटी घे, तुझ्याकडनं तांदूळ घे, असं हे करून त्या वेळेला पूर्वी चालायचं. आणि म्हणजे असा प्रोग्राम नव्हता. आमचे चुलते आजपर्यंत म्हणजे मरेपर्यंत त्यांनी चालवलं. महादेव भोगले ते जेवायचं. बरोबर. हां बोला. त्याच्यानंतर वाडीतले लोक आता तर इकडे बऱ्यापैकी सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन, पैसा म्हणा किंवा धान्याच्या बाबतीत कार्यक्रम आता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. बरोबर. आणि हा तारीख असते की तारीख आता ही तारीख आमच्या वाडीतल्या लोकांनी ठरवलेली आहे. आणि ही ठरवली असल्या कारणाने आम्हाला ते आमंत्रण कळलेलं असल्या कारणाने आम्ही त्या तारखेला आम्ही या ठिकाणी मुंबईला हजर होतो. बरोबर. ओके. ते आता म्हणजे दरवर्षीप्रमाणे इकडे सम्राट कार्यक्रम होणार, नंतर संध्याकाळी काय असणार, फक्त दिवसभर.
फक्त दिवसभर इकडे कार्यक्रम असतो. दिवसभर कार्यक्रम, आरती होणार आता. ब्राह्मण या ठिकाणी अभिषेक होतो. बरोबर. अभिषेक झाल्यानंतर मग आता ह्याचं महानैवेद्य दाखवून त्याच्यानंतर आरती करून सगळ्यांना महाप्रसाद घेऊन लोक जमेल तसं हे करून मदत करतात. बरोबर. आणि नंतर हे सगळं इथलं आटोपून घरी जातात. म्हणजे दिवसभर कार्यक्रम असणार आज. दिवसभर. ओके. अशा प्रकारे सगळे वाघाची वाडी ग्रामस्थ मंडळ तरळे आणि तरळ्यातले सुद्धा म्हणजे ग्रामस्थ असतात. मस्त आता कार्यक्रम आहे इकडे चालू. हो चव्हाण, नमस्कार. इथे महाप्रसाद चालू आहे. अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं शिवरादेवी. इकडे लोणचं झालं. लोणचं इकडे भाजी बी तयार झालेली आहे. कुर्मा भाजी ना, कुर्मा भाजी डाळ भात. डाळ तिकडे डाळ आहे का? कुर्मा भाजी डाळ भात. परिषंजामि ओम प्राणाय स्वम वने स्वमेन स्वम वने स्वम वने स्वम वने स्वाहा नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम वने स्वमेन स्वम वने स्वम वने मध्ये गॅप सोडला ना ओम त्रापचनं समर्पयामि सर्वकालं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोतु वर्तनार्थे चंदनेन करोतु वर्तनां समर्पयामि. मी गॅप सोडला मध्ये तेच करूया. नाही इथे मध्ये टाकूया. ते मध्ये गॅप झाला ना. भवं भवामि सहितं नमामि सुखकरता दुःखहरता भक्ता विघ्नाची पूर्वी प्रेम उपजयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जगे मानुका फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकरित फळा गौरी तुळा चंदनाची उठी वारी वारी जन्म मरणाची वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर मर्दे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझायचे नाही. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर मर्दे तारक संजीवनी. जय देवी चरण डोळ्यात पाणी तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावेव वाणी नमे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या चरणं त्वमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा करोमि यज्ञं सकलकरं नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम रामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वभौमः जन्मनि बलेन वैरं सर्वं नैलोक्यं तस्मात् प्रपदानेन स्वराज्यमनोरथाः. बाई देवी तुम्ही शर्वदेवी माते आई आपले तुझे समस्त भक्त मंडळी यांनी आपल्या सापाप्रमाणे आज आपली तुझी अभिषेक पूजा अर्चा सेवा अर्चा केली आहे. ती मान्य करून
काय कळत नकळत सुखपरात जरी झाले असतील तर क्षमा करा. तसंच त्यांच्या सगळ्यांच्या धंद्या व्यापारामध्ये यशप्राप्ती द्या. तसंच त्यांच्या सगळ्यांच्या मुलाबाळांच्या धंद्या व्यापारामध्ये विद्याभ्यासामध्ये यशप्राप्ती द्या. तसंच त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करून देऊन, तसंच त्यांच्या काय रोग पीडा असतील किंवा काय प्रमाण पीडा असतील किंवा काय राज्यात जागेतल्या पीडा असतील त्या सर्व बाजूला करून टाका आणि सर्वतोप्रकारे सांभाळून घेऊ. केलेली सेवा मान्य करून घेऊ. असंच कार्य दरवर्षी निर्विघ्नपणे पार पाडून देऊन सुरुवातीने सांभाळ करा. तसंच बाई माझ्या आपले गुरु सेवादेवी माते आई की आपले हे समजदार सर्व भक्त मंडळी यांनी आपल्या तुमच्या जवळ स्थापित डिझायनर आपल्या तळेरे गावचे माननीय सरपंच प्रथम नागरिक हनुमंतजी तळेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने सर्व तंटा मुक्ती अध्यक्ष निलेशजी सोरफ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री आपण आला सगळ्यांसाठी छास, तुमचं स्वागत आणि गरमीचं छास. धन्यवाद. तर अशा प्रकारे यावर्षी मी 2026ची संराधना या ठिकाणी चालू आहे. म्हणजे संराधन गावच्या वर्षी समरत्ना चालू आहे. तर मस्त वाटलं वनभोजनाचा आनंद, कारण जंगलामध्ये असलेलं हे देवस्थान आहे मस्त. आणि आजूबाजूला मस्त हिरवळ, शांत वातावरण, पक्ष्यांचे मस्त आवाज आहेत आणि सुंदर वातावरणाचा कार्यक्रम साजरा होतो. धन्यवाद.